बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जंजाळ व आणखी 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील 4 दिवसापासून शेगाव बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। एसटी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना बेमुदत आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करीत आहे। शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जंजाळ यांच्यावर व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर विनयभंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली, तिच्यावर अत्याचार केले, गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंद जंजाळ आगार व्यवस्थापक शेगाव व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही। त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमच्या काही चालका बंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते। ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत। याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत। तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्यवस्थापकीय संचालक MSRTC मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथं आल्या होत्या, परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही, कारण की सर्व काम इल्लीगल आहे आणि ते जर बरोबर करते तर त्यांची बाजू उघड होऊ शकते। म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे ते उपोषण चालू ठेवा, आम्ही तुमची बाजू सोडू शकत नाही। करिता माननीय परिवहन मंत्री साहेब तसे STचे अध्यक्ष प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या या उपोषणाची दखल घ्यावी आणि ह्या गोविंद जंजाळसारख्या या आरोपीवर गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी मी विदर्भ ST कामगार संघटनेच्या माध्यमातून करतो आहे।